हाय, गुड आफ्टरनून. का तर आता दुपारचे सुरुवात आहे. सकाळपासून ब्लॉग्स नाही काढणं झालं, खूप घाईघाईमध्ये होते. का तर मला डबा पण द्यायचा होता ताईंना दाजींना. ते हॉस्पिटलमध्ये आहे, तर ताई म्हणजे दाजीदा हॉस्पिटलमध्ये आहे. ताई त्यांच्यासोबत राहिलेत. भाऊजी पण होते, पण भाऊजी सकाळी इकडे आले होते. मग ते त्यांचं आवरलं वगैरे, जेवण वगैरे झालं श्रीच्या पप्पांचं त्यांचं. मग आता ते ताईं दाजीकडे गेले डब्बा घेऊन. तर असा विषय की आज काल असं वातावरण खूप खराब आहे. डेंग्यूचे वगैरे साथ आले. मग दाजींना पण थोडं डेंग्यू झाला होता. आम्हाला पण लवकर समजून आलं नाही की काय होतंय त्यांना. मग नाही का डेंग्यू झाला होता, ताप वगैरे येत होती. पण नेहमीप्रमाणे ट्रीटमेंट वगैरे ते हॉस्पिटलमध्ये गेलते, पण लवकर कळालं नाही. त्यामुळे थोडंसं वाढलं, पेशी वगैरे वाढल्या होत्या. त्यामुळे ते ऍडमिट होते, 2 दिवस झालं. तर श्रीन मी काल भेटून आलो त्यांना. आता फायनली बरे आहेत. आज डिस्चार्ज भेटेल म्हणतात. आज नाही भेटला तर उद्या नक्की भेटेल. तर तुम्ही पण कुणी आजारी असाल तर नक्की नाही का असं अंगावर वगैरे काय काढू नका. आपल्या हॉस्पिटलला जा, वेळेत ट्रीटमेंट वगैरे घ्या. त्यामुळे लवकर जास्त काय वाढत नाही. तर आता येतीलच श्रीचे पप्पा. आज मी असा विषय झाला की आज आम्ही खूप दिवसापासून माझी इच्छा होती की आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे मला घेऊन यायचं होतं. मी नाही नाव सांगत, कंटिन्यू व्लॉग्स बघत राहावा. का तर श्रीच्या पप्पांना पण नको म्हणत होते. श्रीच्या पप्पा सगळ्यात श्रीच्या पप्पांचाच विरोध होता ह्या गोष्टीसाठी. श्री पण खूप खुश होईल. म्हणजे आमच्या फॅमिली 2 मेंबर येणार आहेत, म्हणजे कायमसाठी आहे. फॅमिलीमध्ये तर ते आम्ही गावी सगळे एकत्र राहतो, पण पुण्यामध्ये सध्या आम्ही श्री, मी आणि श्रीचे बाबा राहतो. तर त्यामुळे आज नाही का आज अजून 2 माणसं ऍड होणार आमच्या, म्हणजे 2 मेंबर ऍड होणार आहेत. कोण आहे काय सांगत नाही, कंटिन्यू बघत राहावा. का तर असं नाही की फॅमिली सगळे सोबतच राहतो आम्ही, पण पुण्याला श्रीच्या पप्पाचा जॉब असल्यामुळे आम्ही इकडे राहतो. तर श्रीला तर खूप आवडतील. माझी पण खूप दिवसापासून इच्छा होती की मला पण त्यांना घेऊन यायचं होतं, पण आणणं झालं नाही. तर श्रीचे बाबा गेलेत घेऊन यायला, म्हणजे त्यांना आणायला गेले. तर ते आत्ता येतीलच. तर म्हणलं चला लॉग चालू करू, आमच्या नवीन फॅमिली मेंबर तुम्हाला दाखव कसे वाटतात काय. मला नक्की सांगा, कंटिन्यू लॉग्स बघितला ना की तुम्हाला कसे वाटतात काय, नक्की सांगा. कोणही काय सांगत नाही. मला पण खूप आतुरता आहे कधी घरी येतात म्हणून. तर निघालेत ते. कॉल आला होता मला आता श्रीच्या बाबांचा की येतात म्हणून. तर म्हणलं चला मग आपण व्लॉग्स काढायला सुरुवात करू. जस्ट येतील ते, कंटिन्यू बघा. अरे बाबा, आले आले आले. काय आणले? चुचू लय छोटे तो, बरे छोटेच. हा हा, मामाने आणले. हा चला घरात चल की, सोड त्याला. घर पण लय छान आणल्या. खायला बी आणलं त्याला लगेच. किती छान आहे श्री. काढायचं नसतं, मग उडून जाईल. मग हातात नसतं धरायचं, मरत ते, मोडून जातं. चावतं असं कुचुक दिशेनं चावतं. हा नाही नाही नाही, हा धरायचं नाही. किती छान आहेत बघा. हे आमचे छोटेसे 2 फॅमिली मेंबर आहेत. कुणी आणले का? कुणी आणले श्री? खाली बस, खाली बस तू. हा खाली बस की तू. त्याला बस खाली, खाली बस, बस त्यापाशी. हा बघा ही किती खुश आहे. तिला जर काढून दे मम्मा, काढून दे मम्मा, काढून दे. काय काढून द्यायचंय का? हा उलून जात काढल्यावर. ह्या माकड्याने आणले तर 2. एवढं नको, वरती खाली घ्या थोडं, लय वरती झाले. तिला खायला एवढं एवढं ठीक आहे. आपण काय करू, ड्रिल मशीन आणू आज. आणि हे बघा लय छान दिसतंय. हो नको म्हणला होतात क्या, तुमचाच नकार होता. हे कसं बघत आहे खाली. बाबा नको ठेवू वरती, खाली ठेव, खाली ठेव म्हणते. उलून जाईल. नाही कोपऱ्यात ठेव तिथं. शी करत ते. इथं ठेवायचंय. बर झोपीत न उठली. अगे नको ना त्याला त्रास देऊ. हा बाबाला म्हणाव खाऊ घेऊन ये त्याला. जा बाबाकडे खावा आणायचा.
हे बघा पक्ष्यांसाठी लगेच खाऊ बिऊ रेडी. अगं तिने मागले मी तिकडे खात होतो मला म्हणते ती खाऊ दे मामा त्याला. ते नसतं खाऊ खात ते. हो एवढं मोठं तिला दाखवू नका ते आखाडा एकदाच होतील त्यात. त्या ट्रे मध्ये गेल्या होत्या बाहेर सांगतो तुम्हाला. चार माझ्या नवऱ्याला यायला समजतो. काहीतरी पुसायची बरं पुसायचे ना स्वच्छ करून जरा. थांबा थांब गशी जरा त्याला काढायचं नसतंय तर उडून जात असतं. मग ह्या घोड्याची तयारी लगेच बघा. नसले पाहिजे तर तुला तुला का देऊ आम्ही. ती म्हणतोय तुला नसले पाहिजे तर दे. मला नाही पाहिजे झाले तर आम्हाला आणलेत ना तू तर आता 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 कशी देईन. हो ते दोन्ही कशाला खायचं उघडले. हो तिच्या पुढं नका. हा हा गौतमी येणार आहे. गौतमी पाटील या मग संध्याकाळी. हा इथंच येणार आहे. इथंच येणार आहे. खा ना म्हणते खा. ए खा रे बसलाय खाकी. खा रे बाळा खाकी खाकी. ही बघा ससा कुठं बसून खाते. दुसरीकडे जागा नाही का बसायला. नाही होय लयच बोलायला शिकली ग. चिव खाई नाही होय. काय करते बाय. चिव खाते का नाही बघायला गेलती ना. खाल्लं ना. खाल्लं का. कशी बघायला चालली. चिव बघायला चालली का. खाल्लं का त्या चिवने. खाल्लं. झोपला का चिव. नाही झोपलं. बर ये बस तुझ्या खुर्चीवर चल. व्हिडिओ काढायचा काय त्याचं नाव. ही पसरल्यात. ते नाही का पहिला लय टिकटॉकला गाजला होता तुमचं शिकायला तिकायला. संतोष नाही. संतोष नाही हो. संतोष मुंडे नाही. ते दुसरा होता बघा. काय त्याचं नाव होतं. श्री काय करते. गाणं म्हणून इंस्टाग्रामवर आईवर त्याचे गाणं म्हणलं होतं बघा. नको टाकू. ती खात नाही. ती सेम ते खात नाही. ते तुझं तू खा ग. त्याला खाऊ टाकलाय मी. चल इकडं हो घरात हो. सगळ्या हात सांडवतीये. श्री किती सांडवलंय हे. चल घरात हो. ये ना बाळा माझं बेबी लय हुशार. यो बाबू पुढे इकडे 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 इकडे. बाय बाय. परत या. परत या. येई नाही. ये की रे थोडा वेळ. गेला. चल चल आता गेला. चल घरात चल. चल लवकर चला. हा मामा गेला. चिव बघूत आपण. चल हे बघा नाश्ता करायचा बाईला माझ्या. चहा दूध आणि ब्रेड. बाबा खाऊ घालते आता. बेद तुझंच आहे तुझंच आहे तुझंच आहे तुझंच आहे. मस्करीत करते. लयच बोलायला लागली हो. हा तुझंच आहे ग बाबू. हा चला मग आम्ही थोडंसं बाहेर चाललो होतो तर मी हा व्हिडिओ इथंच एंड करते. चला मग बाय. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय गुड नाईट.